आपण काळाविषयी माहिती जाणून घेऊ. काळाचे प्रकार वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे सामान्यतः काळाचे 3 प्रकार आहेत. आता जर उदाहरण पाहायचं झालं, क्रिया आता घडत आहे म्हटलं की वर्तमान काळात आला. उदाहरणार्थ मी अभ्यास करतो. भूतकाळ कशाला म्हणायचं तर मी अभ्यास केला होता. भूतकाळामध्ये ती घटना घडून गेलेली आहे, त्याला काय म्हणायचं भूतकाळ. जसं की मी आंबा खाल्ला होता, मी खेळत होतो, ही झाली भूतकाळाची उदाहरण. आता भविष्यकाळ कशाला म्हणायचं, क्रिया पुढे घडणार आहे. ज्यावेळी एखादी क्रिया पुढे घडणार आहे भविष्यामध्ये तर त्याला भविष्यकाळ म्हणलं जाईल. उदाहरणार्थ मी अभ्यास करेन, मी खेळेन. तुम्हाला किती उदाहरणं समजली. वर्तमान काळ म्हणजे आता जे चालू आहे, जे आता शिकवत आहे, बरोबर ना. ते कशामध्ये येते बाळू, वर्तमान काळामध्ये. मी कधीतरी शिकवलं होतं, हे कशामध्ये येणार, मी पुढे कधीतरी शिकवे, हे कशामध्ये भविष्य काळामध्ये. म्हणजे तुम्हाला काळ आणि काळाचे प्रकार समजले. आता वचन बदला. नामाच्या रूपावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत याचा बोध होणाऱ्या गुणधर्माला वचन असे म्हटले जाते. वचनाचे वरून 2 प्रकार आहेत. एक आहे एक वचन आणि दुसरा आहे अनेक वचन. ज्यावेळी एखादी वस्तू असते त्यावेळी आपण त्याला एक वचन म्हणतो. उदाहरणार्थ खिडकी. खिडकी काय झालं, एक वचन. तिथं अनेक वचन कोण सांगेल, यस खिडक्या. गुड, व्हेरी गुड. ससा एक वचन, अनेक वचन कोण सांगेल, ससे. व्हेरी गुड. त्यानंतर घर एक वचन, अनेक वचन कोण सांगेल, घरे. व्हेरी व्हेरी नाईस. म्हणजे वचन बदला तुम्हाला समजलं. जसे की घर, घरे, नदी, नद्या, खिडकी, खिडक्या. आता लिंग बदला. लिंग बदला जर आपण पाहायला गेला ते ओळखायचं कसं, याची ट्रिक आहे बघा. लिंग बदलाची काय उदाहरण बघा. आई, बाबा, आजी, कबूतर, काका, कोंबडी, नर, पाटील. आता हे ओळखायचं कसं तर तो, ती, ते या साह्याने आपण लिंग बदला ओळखू शकतो. आता एखादा एक विधान आहे, मुलगा. तो मुलगा म्हटलं तर ते काय आलं, पुल्लिंगी आलं. आपण ती मुलगा म्हणतो का, नाही. ते मुलगा म्हणतो का, नाही. आपण काय म्हणतो, तो मुलगा. व्हेरी गुड. काय म्हणतो, तो मुलगा. हे आलं पुल्लिंगी मध्ये. आता समजा राणी म्हणायचंय आपल्याला, तर तो राणी म्हणून म्हणतो का आपण, मग काय म्हणतो, ती राणी. मग ते कशामध्ये येणार, व्हेरी गुड. ते कशामध्ये येणार, स्त्रीलिंग. आता पुस्तक म्हणायचंय तर तो पुस्तक आपण म्हणतो का, नाही. मग काय म्हणतो आपण, ते पुस्तक. मग ते कशामध्ये येणार, आता मूल म्हणायचंय, मूल. तर ते कशामध्ये येणार, ते मूल म्हणणार ना आपण. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला काळ, वचन बदला व लिंग बदला हे तिन्ही